काय सांगाल राज्य शासनाच्या माध्यमातून जे रिक्षा चालक आहेत त्यांना मराठी सक्ती करण्यात आलेली आहे आणि या धर्तीवर आपण काही रिक्षा चालकांना मराठी शिकवून त्यांना प्रमाणपत्र दिले आहे. नेमका कशा स्वरूपाचा हा कार्यक्रम? राज्य शासनाने जो निर्णय घेतला की जेवढे मराठी रिक्षा चालक आहेत तर प्रत्येकाला मराठी आलंच पाहिजे, तर त्या अनुसार आम्ही जवळजवळ 300 लोकांची कार्यशाळा घेतली आणि त्यांच्या सर्टिफिकेट वाटप केलेले आहे. खरं तर या सर्टिफिकेटचं खूप महत्त्व आहे, कारण ज्या वेळेला रिक्षा चालक आपलं परमिट रिन्यू करायला जाईल किंवा लायसन रिन्यू करायला जाईल त्यावेळेला ते सर्टिफिकेट जर नसेल तर त्याचं ते रिन्यूएशन होणार नाही. म्हणून हे सर्टिफिकेट प्रत्येकाला अनिवार्य आहे. आणि ह्याच्यामुळे आम्ही आज प्रत्येक रिक्षावाल्यांना शपथ सुद्धा दिलेली आहे की ह्याच्या पुढे आम्ही प्रत्येक प्रवाशांशी सौजन्याने वागणार आणि मराठीतच बोलणार. या मराठी सक्ती विरोधात एक अजून बाब समोर आलेली आहे की त्यांना मुदतवाढ हवी आहे आणि या मराठी शिकण्यासाठी ते मुदतवाढ मागतात. त्या संदर्भात काय? नक्कीच रिक्षा चालकांची संख्या बघितली तर फार मोठ्या प्रमाणात नॉन महाराष्ट्रीयन रिक्षा चालक आहेत. त्याच्यामुळे त्यांची कार्यशाळा घेण्यासाठी जागाही उपलब्ध नाही, तर त्याच्यासाठी टप्प्याटप्प्याने कार्यशाळा घेतली जाते. म्हणजे 200-300 लोकांना एकत्र करून कार्यशाळा घेतली जाते. त्याच्यासाठी वेळ फार अपुरा आहे. शासनाला माझी विनंती असेल की त्यांनी वेळ वाढून दिला पाहिजे, जेणेकरून रिक्षा चालकांना जो दंड भरावा लागतो तो भरावा लागणार नाही.